आमेन. वाचूया मत्तय 5:5. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. आमेन. किती लोकांना पृथ्वीचं वतन हवंय. आता मी म्हंटल कोणाला पृथ्वीचं वतन हवंय, कोणी काहीच नाही बोललं. पण येशू पृथ्वीवर पण आला आणि त्याने हे पण सांगितलं की मी पृथ्वीचं वतन देईन. असं लिहिलंय की जे सौम्य ते धन्य ते स्वर्गाचे वतन भोगतील. कशाचे वतन आहे? आमेन. आपण काम करतोय, आपण खातोय, बऱ्याच गोष्टी करतोय का? काहीतरी पृथ्वीवर आपलं व्हावं, काहीतरी काम व्हावे आपले. आमेन. म्हणून लिहिलंय परमेश्वरानी जे सौम्य आहेत. धन्य है वे जो नम्र है, क्योंकि वे पृथ्वी के अधिकारी होंगे. आमेन. धन्य है वे जो नम्र है. नम्रता तुम्हाला पृथ्वीवर अधिकारी बनवते. नम्रता नावाची मुलगी नाही, नम्रता नावाची गर्लफ्रेंड नाही. नम्रता ती तुमच्या मध्ये. आणि नम्रता हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. काय? नम्रता हे कशाचं फळ आहे? जोपर्यंत प्रियानो एका लेवल ऑफ नम्रतेला आपण जात नाही, तोपर्यंत एका लेवल ऑफ आशीर्वादाला आपण घेऊ शकत नाही. कळालं? जोपर्यंत तुम्ही नम्रता पूर्णपणे जाणून घेत नाही की माझ्या जीवनामध्ये नम्रता काय आहे. प्रभू काय बोलला? स्वतःला इतकं दिन आणि इतकं नम्र कर की तू कुजला गेला पाहिजे, तू सडला गेला पाहिजे. तुम्ही आजूबाजूला शेती पाहिली, तुम्ही शेती बघता, झाड बघता, ते बी आहे जे कुजलंय, तेव्हा त्याला फळ आलंय. पण आज लोकांना कुजायचा अनुभव नकोय. आज लोकांना नम्रता धारण करायला नकोय. पण परमेश्वराचं वचन काल, आज आणि युगानयुग एकच सांगतं, माझ्या मुला, माझ्या मुली, जर तुला ह्या पृथ्वीवर वतन हक्क व्हायचंय, वतनदार व्हायचंय, तुला ह्या पृथ्वीवरचे आशीर्वाद जर प्राप्त करून घ्यायचे, पृथ्वीवरचे आशीर्वाद शैतानाकडनं नाहीये. पृथ्वीवरचे आशीर्वाद देवाकडनं आहे, देवाबरोबर राहून जेव्हा येता. पण जेव्हा तुम्ही शैतानाबरोबर राहता आणि तेव्हा आशीर्वादित होताय. काही लोक शैतानी कमिटमेंटने आशीर्वादित होता. तुम्हाला माहिती आहे, शैतानाबरोबर त्यांचं डील राहतं. शैतानाने येशूला उंच जागेवर नेलं आणि काय म्हटलं? मला नमन कर, म्हणजे हे सगळं मी तुला देईल. काय बोलला शैतान येशूला? मला नमन कर, मला कमिटमेंट कर, माझ्याशी एक नातं जोड. तुला मरायची गरज नाहीये. तुला पृथ्वीचं वतन प्राप्त करायला शैतान म्हणाला, तुला कुजायची गरज नाही, तुला क्रूसावर जायची गरज नाही, तुला मरायची गरज नाही, तू फक्त मला नमन कर. म्हणजे जेवढ्यापर्यंत नजर तुझी पोचतीये तिथपर्यंत सर्व मी तुला देईल. हो की नाही? येशूने काय उत्तर दिलं? शास्त्र सांगतं, तू आपला प्रभू परमेश्वर याच्या खेरीस कोणास नमन करू नको. काय उत्तर दिलं? ओळखता आलं पाहिजे की हाच कंगाल, शैतान कंगाल आहे. तो स्वतः नरकात राहतो आणि तो काय मला वतन द्यायचा अभिवचन देतो. शैतान आपल्याला कमिटमेंट करायला लावतो. कमिटमेंट कशाची कर? चल चोरी करूया, खोट बोलूया. ठीक आहे, काही क्षण आपण देवाला विसरलो आणि इतर गोष्टींना नमन केलं तरी पण परमेश्वर काय माझ्यावर कोसणार नाही, मला लगेच नरकात टाकणार नाही, तसं नाही आहे प्रियांनो. प्रभुनी काय उत्तर दिलं बघा, कि मैं अपने परमेश्वर को छोड़कर
और किसी को भी नमन नहीं करूंगा. हालेलुया. नाही करणार मी तुझ्या समोर नाही झुकणार शैताना. भलेही माझा शेवट किंवा माझं लिहिणं मृत्यूत जरी असलं तरी मी तुझ्या समोर नमन करणार नाही, तरी मी तुझ्या समोर झुकणार नाही. ख्रिस्तामध्ये तुम्हाला कितीही त्रास सहन करावा लागला तरी शैतानापुढे झुकू नका. ख्रिस्तामध्ये तुम्हाला किती निंदा आणि नालस्ती सहन करावा लागली तरी शैतानापुढे झुकू नका. ख्रिस्तामुळे तुम्हाला किती त्रास झाला तरीही शैतानापुढे झुकू नका. आमेन. समजतंय? हालेलुया. तरी जे नम्रते धन्य, धन्य म्हणजे ब्लेसेड, धन्य म्हणजे आशीर्वादित ते लोक जे नम्र मनाचे. परमेश्वर तोपर्यंत एखाद्या व्यक्तीला सेवेमध्ये उतरवत नाही जोपर्यंत त्याचं हृदय नम्र नसतं. तोपर्यंत एखादा व्यक्ती त्या पाठ मध्ये येत नाही. देवाच्या राज्यामध्ये आपण म्हणतो ना, अरे कॉलिंग आली आहे पण काम कधी होईल, काम कधी होईल. हंबलनेस. तुम्हाला माहिती, पुरुषाचं भांडे घासणं पुरुषाची नम्रता दर्शवतं. टाळ्या वाजवल्या पाहिजे याच्यावर. पुरुषाचं पाणी भरणं, पाणी भरणारा पुरुष नम्र पुरुष दर्शवला जातो. कारण प्रभू येशू त्याच्या शिष्यानं म्हटलं, जा एक मनुष्य दिसेल जो घड्यानी पाणी भरतोय, त्याच्याकडं त्याला जाऊन सांगा ही मेज तयार कर. म्हणून पाणी भरायला, भांडे घासायला पुरुषांनी लाजू नये. हालेलुया. हा एक नम्रतेचं प्रतीक आहे पुरुषाचं. ते काय म्हणतात ना, आम्ही भांडे घासायचे का, आम्ही पाणी भरायचं का. आता ठरवा तुम्ही नम्र आहे का तुम्ही कोण आहे. गरज पडली तर तो पुरुष भांडेही घासतो, पाणी पण भरतो. आमेन. बायांना असं वाटत असेल काय चर्चला आलो आम्ही, हेच पाहिजे आम्हाला चर्च, तुम्ही इथंच या. हालेलुया. मोस्ट ऑफ चर्च मध्ये मुलं कामं करताना दिसतील. रजाया पण टाकतात, खुर्च्या पण लावतात, फरच्या पण पोचतात, सेटअप पण लावतात. मुली नटाफट्टा करून येतात फक्त चर्चला, नटाफटा. म्हणून तुम्ही मुलांसारखं वाद्य वाजू शकत नाही. मोस्ट ऑफ मुलं वाद्यावर दिसतील, मुली वाद्यावर दिसत का नाही? का नाही? मुलं दुसऱ्या प्रिपरेशन मध्ये टाइम देता, मुली दुसऱ्या प्रिपरेशन मध्ये टाइम देता. मुलं दुसरी तयारी करता, मुली दुसरी तयारी करता. त्यांना फक्त माईक घेऊन कोकिळावाणी गायचं असतं. पण कोकिळा काळी दिसते. कळतं का? नाही समजलं? नम्रता बद्दल मी शिकवते. नम्रता तुमच्या कृतीवरून दर्शवून येते. तुम्ही किती काम करता त्याने तुमचं एक लेवल, उंच स्थान ठरवलं जातं. बायबल सांगते, जर तुला पृथ्वीवर अधिकारी व्हायचंय, जर तुला उंच पदावर जायचंय तर नम्रता धारण कर. चला पुढे जाऊया. नीतिसूत्र 11:2. गर्व झाला की अप्रतिष्ठा आली, पण नम्र जणांच्या ठाई ज्ञान असते. कोण नम्र वागू शकतो माहितीये? ज्याला बुद्धी आहे. जो बुद्धीने चालतो त्याला कुठं नम्र व्हायचं, कसं नम्र राहायचं, नम्रता काय असते ही त्याला समजते. पण एकदा का गर्व आला, एकदा का तुम्ही न ऐकणारे झाले, मग समजून घ्यायचं खाली पडण्याची वेळ आली. आता किती जणांची इच्छा आहे खाली पडायची? पण जी नम्रता आपल्याला नम्रता वाटतीये
की नाही बाबा, मी तर सौम्य आहे, मी तर दीन आहे, मी तर नम्र आहे. खरं तो आपला घमंड आहे. काय तो? खरं तो काय? घमंड आहे. पुढे जाऊया. निर्गमन 2 अध्याय, निर्गमन 2 अध्याय त्याचं 11वं वचन वाचूया. असे झाले की मोठे झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदाकडे जाऊन त्याचे काबाड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदापैकी एका इब्र्याला कोणी मिस्री मारत असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडे तिकडे सभोवार नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिस्रास ठार करून त्याला वाळूत लपवले. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला तेव्हा दोघा इब्री मनुष्यांना एकमेकाशी मारामारी करताना त्याने पाहिले. तेव्हा ज्याचा अपराध होता त्याला तो म्हणाला, तू आपल्या स्वभावत्याला का मारत आहेस? तो त्याला म्हणाला, तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू त्या मिस्रात जीवे मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय? तेव्हा मोशेला भीती वाटली. तो म्हणाला, खरोखर ती गोष्ट फुटली. फारोच्या कानी ती गोष्ट गेली. तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले. पण मोशे फारो पुढून पळून मिद्यान देशात जाऊन पोहोचला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला. तेथील मिद्यानी याजकाला 7 मुली होत्या. त्या येऊन पाणी काढून आपल्या बापाच्या शेरडा मेंढरांना पाजण्याकरता ते डोनीत भरत होत्या. इथं मोशेकडनं काय झालेलं आहे? एक मर्डर झाला. मोशे हा देवाच्या योजनेमध्ये पूर्वीपासूनच बोलवलं गेलेला होता. तुम्हाला माहिती, आज सकाळी थोडं मनन करत असताना मला समजलं की तेच देवाकडे बोलवले जातात जे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आहेत. त्यांनाच पवित्र आत्मा मिळतो जे जीवनाच्या पुस्तकात ज्यांचं नावं लिहिलेले आहेत ऑलरेडी. लक्ष घ्या तुम्ही. आता जीवनाच्या पुस्तकात ज्यांचे नावं नाहीत ते परमेश्वराला पाहू शकणार नाही. तर ह्याची नेहमी काळजी घ्यायची की देवाच्या राज्यात स्वर्गीय स्थानात एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये नावं लिहिण्यात आलेली आहे त्या लोकांची ज्यांना देवाने काहीतरी करण्यासाठी बोलवलेलं आहे, ज्यांना उद्धारासाठी बोलवलेलं आहे. आमेन, आमेन. परत वाचूया तिथूनच, जिथून सुरू केलं आणि एक एक शब्द. काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदाकडे जाऊन फारोच्या बहिणीकडे मोशे 40 वर्ष राहिला. 40 वर्ष तिने त्याला सांभाळलं. ती त्याची आई होती, तो त्याच्या मुलाप्रमाणे तिने त्याला सांभाळलं. माहितीये ना, मोशेला पाण्याच्या टोकरीत टाकून मग तिला तो भेटला, तिने त्याला जीव लावलं, सांभाळलं. किती वर्ष? 40 वर्ष. आता 40 वर्षानंतर जेव्हा तो मोशे आपल्या आईच्या उदरात होता, लक्ष द्या माझ्याकडे, तेव्हापासूनच देवाने त्याला बोलवलं होतं. मोशे एक माणूस आहे तुमच्या माझ्यासारखा. तेव्हापासूनच देवाने त्याला कशासाठी बोलवलं? इस्रायली लोकांना इजिप्तमधून काढण्यासाठी, गुलामगिरीमधून काढण्यासाठी. एक पर्पस त्याच्या लाईफ मध्ये होता, एक योजना होती. देवाने मोशेच्या जीवनात एक योजना ठेवली तरी त्याला बोबडं बनवलं. कळते का तुम्हाला? जर परमेश्वराने त्याच्या लाईफ मध्ये त्याला निवडलंय आणि त्याला परिपूर्ण का नाही केलं, त्याला बोबडं का ठेवलं? याच्यातनं आपल्याला एक शिकायला मिळतं. आपल्यात काय कमीपणा आहे, आपल्या शरीरात काय कमीपणा आहे, त्याने देवाच्या सेवेचा काही संबंध येत नाही. तो तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला उपयोगात आणू शकतो. एक पाळक पाहिले ज्यांना दोन्ही पाय नाहीये पण असा प्रचार करतात. एका बोबड्याच्या वाणीने इस्रायल लोक त्याच्या मागे मागे चालायचे. किती महान आहे परमेश्वर. बट एक खूप मोठी प्रोसेस घडली. मोशे
हाय टेम्परेचर वाला व्यक्ती होता हे आपल्याला इथं दिसून येतं. आमेन. काय घडलं एके दिवशी? त्या प्रसंगी आपल्या भाऊ बंधापैकी एका इब्राला कोणी मिस्री मारत असलेला त्याला दिसला. त्याला दिसतंय की माझ्या जातीच्या लोकांना कोणीतरी मारतय. काय करतोय? माझ्या जातीच्या लोकांना कोणीतरी मारतय. त्याला दिसलं आणि त्याचा संताप अनावर झाला. तो चिडला. तेव्हा त्याने इकडे तिकडे सोबवर नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिस्रास ठार करून त्याला वाळूत लपवले. संताप असा तसा नव्हता. कसा होता? डायरेक्ट ठार केलं. माझ्या भावाला मारतो, माझ्या जातीच्या लोकांना मारतो. मारलं आणि वाळूत लपवलं. आणि त्याला वाटलं त्याला कोणी पाहिलं, पण त्याला देवानी पण पाहिलं आणि काही लोकांनी पण पाहिलं. देव पाहतो. देवाचे नेत्र लागलेले असतात. मोशेने त्या व्यक्तीला ठार मारलं आणि काय झालं? तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला तेव्हा दोघा इब्री मनुष्यांना एकमेकाशी मारामारी करताना त्याने पाहिले. तेव्हा ज्याचा अपराध होता त्याला तो म्हणाला, तू आपल्या सोबत त्याला का मारत आहेस? आता बघा, इब्री माणसाला मारतोय म्हणून मोशेनी साथ दिली. आता इब्री मध्ये भांडण चालू आहे. म्हणजे एका कलिशाच्या व्यक्तीला कोणीतरी मारलं म्हणून, बाहेरच्यानी मारलं म्हणून एका कलिशाच्या व्यक्तीने साथ दिली. आता दोन कलिशाच्या व्यक्तीमध्ये भांडण होत आहे. तर तो काय म्हणतो, तू काय केलं ना, तू कसा आहे ना मला माहिती, आम्हाला शहाणपणा शिकवू. इथं मात्र मोशे डाऊन झाला. आपल्याच लोकांसाठी साथ दिली ना आपल्याच लोकांमुळे तो त्याचा हे होऊन गेला. काय होऊन गेलं म्हणा? हे होऊन गेलं. पुढे जाऊया. तो त्याला म्हणाला, तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू कोण आहे? तू का आमची साथ देतोय? तुला कोणी आमच्यावर अधिकारी नेमलं? कोण म्हणते? ते त्याचे लोक ज्याच्यासाठी तो लढला. तू काय लीडर आहेस? तू आमचा पास्टर आहे? कोण आहे तू? तुला कोणी निवडलं? आणि पुढे मिस्रात जीवे मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय? तेव्हा मोशेला भीती वाटली. तो म्हणाला, खरोखर ती गोष्ट फुटली. खरोखर ही गोष्ट काय झाली? आता फुटली. आता कशी फुटली? त्याला काय भीती वाटली सांगते. जर ही गोष्ट फारोला समजली की मी एका मिस्राचा घात केलाय, खून केलाय, तर फारो मला मारून टाकेल. सो ही पण एक देवाची योजना. मोशेनी खून केला हे देवाकडनं नव्हतं. मोशेला देवानी युद्धासाठी बोलवलेलं. तसं दाविदाला, शौलाला परमेश्वराने सांगितलं की जे माझे विरोधी त्यांना मारून टाक. कधी कधी हे स्टेटमेंट बायबल मधील लोकांना खूप परेशान करतं की जर देव सर्व पृथ्वीवर प्रेम करतो तर मग परमेश्वराने ह्या माणसांचे अमोनी, हित्ती, परिज्जी, यबुसी ह्यांचे जीवे का घेतले, ह्यांना जीवे का मारले? कारण हे लोक देवाची जी योजना आहे, ख्रिस्ताचं जे येणं आहे, त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून देवाला नाविलाजाने त्यांना खतम करावं लागलं. उत्तर मिळालं. आता तुम्ही उत्तर देऊ शकता ना समोर? जर कोणी तुम्हाला विचारलं तुमचा देव जर एवढा प्रेमी परमेश्वर आहे तर त्यांनी इतर लोकांना का मारलं? कारण ते लोक देवाच्या योजनेत आड येत होते. तरीही ती निर्मिती देवाची आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावले तेव्हा जाऊन त्यांनी सगळ्यात पहिले त्यांना सुसमाचार दिला की डोंट वरी, मी आलोय. हे लोक, ह्यांना कळत नाही ह्यांनी काय केलं. करेक्ट? ह्यांना समजत नाही प्रभू, हे अज्ञानी आहेत परमेश्वर. आमेन. आता मोशेनी पळ काढला. मोशेची कॉलिंग युद्धाची नव्हती. मोशेची कॉलिंग परमेश्वराला पाहण्याची होती. काही लोकांची कॉलिंग लीडरशिप
म्हणजे अधिकारपणाची नसते, तर नम्रतेने काम करण्याची असते. काही लोकांची कॉलिंग लिडरशिपची असते, जोशवाची कॉलिंग असते. आमेन. तर काही लोकांची कॉलिंग परमेश्वराच्या लोकांबरोबर राहून काम करण्याची असते. सो सगळेच लीडर बनू शकत नाही आणि सगळेच काम पण करू शकत नाही. सो मोशेला खून करणं किंवा एखाद्याची हत्या करण्यासाठी देवाने बोलवलेलं नव्हतं. मोशेचं टेम्परेचर हाय होतं. मोशे क्रोधाने भरला आणि त्याने खून केला. आणि मग तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले. पण मोशे फारो पुढून पळून मिद्यान देशात जाऊन पोहोचला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला. तेथील मिद्यानी याजकाला 7 मुली होत्या. तिथे मिद्यानी याजकाला 7 मुली होत्या. त्या येऊन पाणी काढून आपल्या बापाच्या शेरडा मेंढरांना पाजण्याकरता ते टोणीत भरत होत्या. ज्या मुली आपल्या बापाचे शेंड्र मेंढर पाळतात ते सेवक बनतात, सेवकाच्या बायका बनतात. ज्या मुली शेरड मेंढर आपला बाप करत असलेल्या कामात हात घालतात. शेरड मेंढर पाळणं म्हणजे सेवक बाप, सेवकाई करणारा. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. प्रभू, माझा काय संबंध आहे? तुझा संबंध याच्यामध्ये. बरं, पुढे जाऊया. इतक्यात धनगरांनी येऊन त्यांना हाकून लावले. तेव्हा मोशेने उठून त्या मुलींना मदत करून त्यांच्या कळपास पाणी पाजले. आमेन. इकडं रिबिकाने इसाकाच्या उंटांना पाणी पाजलं आणि इकडं मोशेने मिद्यानाच्या याजकाच्या मेंढरांना पाणी पाजलं. पाणी, सांत्वन, तहान भागवणं हे खूप छान चिन्ह आहे. इतरांचं सांत्वन करणं प्रेमाचं प्रतीक आहे. सांत्वन करता आलं पाहिजे इतरांचं. हालेलुया. पुढे जाऊया. त्या आपला बाप रघुवेल याच्याकडे आल्या. तेव्हा तो म्हणाला, आज तुम्ही लवकर कशा आलात? त्या म्हणाला, धनगराच्या हातून एका मिस्री मनुष्याने आमची सुटका केली आणि आमच्यासाठी पाणी देखील काढून कळपास पाजले. आमेन. तो आपल्या मुलींना म्हणाला, तो कोठे आहे? त्या माणसाला तुम्ही येथे का सोडले? त्याला जेवायला बोलून आणा. आणि मोशे त्या मनुष्याजवळ राहण्यास कबूल झाला. त्याने मोशेला आपली मुलगी सिपोरा दिली. तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव गेशरोम ठेवले. तो म्हणाला, कारण मी परदेशात उपरा आहे. बराच काळ लोटल्यावर मिस्राचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. देवाने त्यांचा आकांत ऐकला. तेव्हा अब्राहम, इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्याला स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी लावली. देवाने त्याच्याकडे लक्ष पुरवले. आमेन. आता आपण 3:1 वाचूया. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक हित्रो याची शेरे मेंढरे चारत होता. 1 मिनिट. मोशे आपल्या सासऱ्याकडे 40 वर्ष राहिला. किती वर्ष? तो फॅरोच्या बहिणीकडे 40 वर्ष राहिला. त्याच्याकडनं खून झाला. तो संतापला. देवाने ते पाहिलं की ज्या मोशेला मी बोलवलंय अशा कॅरेक्टर मध्ये मी त्याला यूज करू शकत नाही. अशा चारित्र्यात मी त्याचा वापर करू शकत. जोपर्यंत हा नम्र होत नाही मी याचा वापर करू शकत. एका दैवी योजनेने तो काय झाला? तिथून पळून गेला आणि आपल्या सासरा एथ्रो ह्याच्याकडे राहिला. किती वर्ष? 40 वर्ष. 40 वर्ष त्याने एक गोष्ट केली, ती म्हणजे मेंढरं चारली.
मेंढर चारणं नम्रतेचं प्रतीक आहे. तुम्हाला माहितीये 40 वर्ष परमेश्वराने त्याला नम्रतेचा धडा शिकवला. किती वर्ष? खूप जास्त वाटतंय ना? आज आयुष्य संपतं लोकांचं 40 वर्षात. तुमच्याकडे मोशेसारखा वेळ नाहीये बरं का. आज खून करून घेतो, मग मी पण एखादा येथ्रो शोधतो. आज आपल्याकडे वेळ नाही. आपलं आयुष्य एवढं नाही की आपण 120 वर्षाचे होईपर्यंत मोशेसारखी सेवा करू. नाही माहिती उद्या काय होणार आहे. परमेश्वर तुला आज सांगतोय, सौम्य आणि दीन बन म्हणजे पृथ्वीचा अधिकारी होशील. परमेश्वर आज तुझ्याशी बोलतोय. रोज म्हणा प्रभूला, रोज म्हणा माझा स्वभाव नम्र कर प्रभू. परमेश्वर तुम्हाला तोपर्यंत वापरणार नाही जोपर्यंत तुम्ही मेंढर चारणार नाही. आज कलिसियामध्ये खूप फूट पडलेली आहे. का? तुम्हाला मेंढर चारायचे नाही. एक शरीर आहे कलिसिया. एक शरीर म्हणा, एक शरीर. आता हा उजवा हात म्हणणार नाही की मला डाव्या हाताची गरज नाही. इचल तू. कान म्हणू नाही शकत मला डोळ्याची गरज नाही. डोळा म्हणू नाही शकत मला नाकाची गरज नाही. नाक म्हणू नाही शकत की मला तोंडाची गरज नाही. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा राग आला, तुला तुझ्या उजव्या डोळ्याचा राग आला आणि तू जो उजवा डोळा उपटून फेकून दिला, तर काय होईल? तू अधू होशील. तुझं शरीर इनकम्प्लीट आहे. तू अर्ध आहे, तू अर्धांग आहेस. फनी आहे का हे? जरा हसण्यासाठी जोक मारते का मी? कॉमेडी एक्सप्रेस चालली आहे का? युनिटी, एकता. समजते? कलिसियामध्ये फूट का पडती? एकता नसल्यामुळे, मेंढराचं हृदय नसल्यामुळे, मेंढर पाळणारं हृदय नसल्यामुळे. एकमेकांची तुम्ही काळजी तेव्हाच घेऊ शकता. कधीच मेंढर वेगवेगळे राहत नाही, ते झुंडात राहता, एकत्र राहता. एकटी राहती ती बकरी. आला बाई झटकान ठुमुक ठुमुक. एकटी राहती ती नाही का? 4 लोक इकडे जमा आहे, एक तिथं उभा आहे. माझ्याबद्दलच बोलताय. हे प्रभू तू पाहून घेशील. तू नम्र बन आणि त्या घोळक्यात जाय. कलिसियामध्ये फूट पडणं शैतानाचं काम आहे. कलिसियामध्ये प्रेम नाही एकमेकांप्रती. डोळा म्हटला मला याची गरज नाही, डोळ्याची गरज नाही, मी डोळा उपटून टाकतो, मी हे करून टाकतो. कलिशामध्ये एखाद्या बाईच्या साडीचा वास जरी येतोय ना, तरी तिला तुमच्या बाजूला बसू द्या. दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही तुमची जागा बदलता. कलिशात जागा विकल्या जात नाही, तरी काही लोकांच्या परमनंट जागा आहे, तिथून हालतच नाही ते. जशी काही विकतच घेतली ती खुर्ची पास्टरला लाच देऊन. द्या ना. तुम्हाला जेव्हा सांगितलं जातं नवीन लोक आले का, युथ लोक खाली बसा. का तुम्ही जुने लोक पण खाली बसा ना, काय फरक पडतो? तुम्ही पण या खाली बसा. खाली बसलेल्या लोकांचं जास्त लक्ष राहतं माझ्याकडं. आमेन. द्या त्या लोकांना, आलेल्या लोकांना खुर्ची द्या आणि बाकी येऊन पुढे बसा.
हालेलुया. बरं, मेंढर चारायला 40 वर्ष मोशेने येथ्रोचे मेंढर चारले, तोपर्यंत परमेश्वराने त्याला इस्रायली लोक हातात दिली नाही. 40 वर्ष मोशेला त्याला स्वभाव बदलायला लागला, कारण परमेश्वराला माहिती होतं हा जर एका इजिप्ताचा खून करू शकतो, उद्या जर याला एखाद्या इब्रीनी त्रास दिला, हा इब्राचा पण जीव घेऊ शकतो. हालेलुया. समजतंय का? आणि मला ह्याला पूर्ण नम्र करावं लागेल, दीन करावं लागेल, कारण जे मोशे लोक आहे ते जे इस्रायली लोक आहे ते इजिप्तांपेक्षा पण डेंजर लोक होते. कळलं का तुम्हाला? इजिप्त लोकांपेक्षा इस्रायली लोक डेंजर असतात. कलिशाचे लोक जगिक लोकांपेक्षा जास्त खतरनाक लोक राहतात. हा बेटा, टाळ्या वाजवला ना, छान केलं तू. पवित्र आत्मा लहान लेकरांद्वारे बोलतो, तो खुश आहे. येस प्रिया, कंटिन्यू. परमेश्वर मोशेच्या जुना स्वभावासोबत काम करू शकत नव्हता. जोपर्यंत जुनं जात नाही, नवीन येत नाही. जोपर्यंत जुन्या गोष्टी संपत नाही, नवीन उगत नाही. आज काय तुमच्यामध्ये जुनं, ज्याच्यामुळे तुम्ही अजूनही फारोची बहिणी बरोबर आहात? फारोच्या बहिणीने शिकवलं असेल, आरेला कार्य करायचं बाबा, तू राणीचा मुलगा आहेस. पण एथ्रोनी काय शिकवलं? मेंढरांची पॉटी काढ, त्यांचं दूध काढ, त्यांची लोकर काढ, त्यांच्या घाण वासामध्ये तू 24 तास राहून त्यांचं. हालेलुया. एथ्रोला छान मॅनेजमेंट जमायचं, माहितीये तुम्हाला? असे सासरे पाहिजे ज्यांना मॅनेजमेंट जमतं. हालेलुया. चाळीस वर्ष लागली मोशेला त्याचा अँगर जायला. त्याच्याशिवाय परमेश्वराने त्याला यूज केलं नाही. योहानाचा सगळ्यात शेवटचा अध्याय, आय थिंक 21-22. पीछे नहीं मुड़ूंगा, मैं हार नहीं मानूंगा, चलता रहूंगा संग तेरे. वाचा, पेत्राशी संभाषण वाचा. त्यांनी न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? काय काय विचारले? योहानाच्या पुत्रा शिमोना, या सगळ्यांपेक्षा तू माझ्यावर जास्त प्रीती करतो का? लक्ष आहे माझ्याकडे, लक्ष द्या. पर येशूनी क्रुसावरून मरण पावून जेव्हा जिवंत झाले, तेव्हा आपल्या शिष्यांशी बोलतोय. तो जिवंत आहे, तो बोलतोय त्यांच्याशी. लिहिलेलं आहे शास्त्रामध्ये. तो काय आत्म्यात जिवंत नाही झाला, हवेसारखा नाही भेटला, तो शरीरात भेटला त्याच्या शिष्यांना जसा भेटतो, पण तो सगळ्यांना दिसला नाही. शिमोना, काय तू ह्या सगळ्यांपेक्षा जास्त माझ्यावर प्रीती करतो का? त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे. हा, एक मिनिट, हळूहळू वाचूया, छान छान वाचूया, दम्माने वाचूया. तू माझ्यावर प्रेम करतो? तू या सगळ्यांपेक्षा जास्त माझ्यावर. मीच का बरं नम्र राहू? समोरचा का नम्र नाही होऊ शकत? मीच का बरं दीनतेने भाषण करू? समोरच्याला अक्कल नाही का? मग प्रभू विचारतो, काय तू या सगळ्यांपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करतो? डू यू लव्ह मी? हालेलुया. तू माझ्यावर प्रेम करतो का पेत्रा? तेव्हा तो म्हटला, तो त्याला म्हणाला, होय प्रभू,
हा, आपणावर मी प्रेम करतो. आपणावर मी प्रेम करतो. देवाचं तुमचं नातं भयाचं नाही, प्रेमाचं असलं पाहिजे. आमेन. पुढे पेत्र म्हणाला, येस, मी प्रेम करतो देवा तुझ्यावर. मग तो काय बोलला? त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. हा, काय कर, काय कर? कोकरे म्हणजे माझ्या लोकांमध्ये जा, त्यांना प्रेम दे. कलिशाचे ते लोक फूट पाडतात कलिशामध्ये जे देवावर प्रेम करत नाही, आणि ते लोक प्रेम पसरवतात जे देवावर प्रेम करतात. समझा? नहीं समझा? वापस समझाओ. ओरल रॉबर्ट्स के बेटे, ओरल रॉबर्ट्स चा मुलग्यानी स्वतःला संपवलं. किती महान परमेश्वराच्या दासाचा मुलगा. का? कलिशाच्या लोकांचे तोंड आहे ना चांगले नाही आहेत. काय समजता काय जाणू स्वतःला. जर कलिशामुळे बाळक स्ट्रेस मध्ये येऊन जीव देऊ शकतो, तर काय वाहवा करावी त्या कलिशाची. तुम्हाला प्रेम नाही करता येत एकमेकांवर? भाई जैसा मिलेगा वैसा देंगे हम, प्यार मिलेगा तो प्यार देंगे, नफरत मिलेगा नफरत देंगे, दगड मिलेगा तो दगडीच देंगे. हे येशूनी शिकवलं तुम्हाला? हे शिकवलं का येशूनी? शत्रूंवर प्रीती कर, त्रास देणाऱ्यांसाठी प्रार्थना कर. काय शिकवलं? निंदेच्या बदले निंदा करू नको. बॅनिहीनची मुलगी म्हणायची बॅनिहीनला, ज्या देवाने तुला बोलवलं ना त्याच्याशी मला नफरत आहे. का? कारण बॅनिहीनला लोक इतके त्रास द्यायचे की त्याच्यामुळे त्यांच्या मुलांना देखील त्रास व्हायचा. कलिसाचे लोक, जर पाळक आहे, पाळक हा पास्टर आहे, हा मेन पास्टर आहे, तर काही कलिसामध्ये मला फोन येतात बायकांचे, पास्टरची बायको म्हणून जो ऑनर आम्हाला केला पाहिजे आम्हाला दिला जात नाही. पास्टरचे मुलं म्हणून जो ऑनर आम्ही केला आम्हाला दिला जात नाही. पास्टरनी निवडलेल्या सेवकांचा ऑनर केला जात नाही. का? घमंड असतो. जर परमेश्वरावर तुम्ही प्रीती करता तर तुम्ही मेंढरांची काळजी घेणारे लोक राहता. त्यांच्यात फूट पाडणारे, गैरसमज पैदा करणारे लोक नसता. तुमचे चेहरे पाहून मला खरंच आनंद होतोय. फाटकापाशी आलेलं वासरू, विचार करा, पाळकाच्या मुलांनी जीव दिले. मोठे मोठे पाळक आज जे आपल्याला एवढ्या मोठ्या मोठ्या स्थानावर दिसतात, त्यांनी काहीतरी प्राइज दिलं. पास्टर माणसाचं, पुरुष व्यक्तीचा आदर करायचा, पण पाळकाच्या वाईफचा आदर नाही करायचा. का नाही करायचा? नाही, तिला देवाने निवडले. आज पाळकीनबाईनी प्रभुभोज कस काय दिला? कस काय दिला प्रभुभोज पाळकीनबाईनी? पास्टरनी का नाही दिला? आपल्या चर्चमध्ये नाही होत तसं, जरा सिस्टम वेगळा आहे आपल्याकडे. हालेलुया. आणि अख्खा महाराष्ट्रभर हा सिस्टम गाजणार पास्टर जॉली. मी नाही कधी घाबरली प्रभुभोज तोडायला. का बरं? येशूने माझ्यासाठी जीव नाही दिला?
माझ्यासाठी रक्त असं लिहिलं का? हे पुरुषांसाठी, सर्व मानव जातीसाठी. काही जुन्या काळामध्ये जे नियम दिले होते त्या नियमानुसार लोक करायचे, पण आता आपण नवीन करारात आहोत. हे खूप मोठं आहे, नंतर सांगाल, नंतर आता विषय येईल. मग डोक्यावर पदर का नाही घेत बाळकीनबाई? काही ठिकाणी मी घेते, नको मग उगाच त्रास व्हायला त्यांना, की जे गेलं पाहिजे ते गेलं पाहिजे प्रभू, है ना. मला कमेंट देतात, पास्टर प्लीज तुमचं वचन खूप छान आहे, ऐकू वाटतं, पण तुम्ही डोक्यावर घेत नाही ना, मग मनच नाराज होतं. तुम्ही डोक्यावर घेऊन शिकवा ना पास्टर. घेतलंय ना, माझा येशू आहे ना माझ्या डोक्यावर, अजून पदर बिदर कशाला पाहिजे तुम्हाला? घेऊन नाचते मी त्याला. तुम्ही नाचले कधी येशूला डोक्यावर घेऊन? हालेलुया. तर मी घेऊ नाही घेऊ, माझं देवावरचं प्रेम अखंड आहे, मला माहिती आहे. माझं हृदय स्वच्छ आहे, मला माहिती आहे. एखादी बाई पदर घेती आणि मन असं कपटाने भरलेलं आहे, मग ती चांगली होय? आणि मी घेत नाही. मी किती रात्रभर देवाकडे आरोळी मारली, प्रार्थना केली, आणि मी पदर नाही घेतला म्हणून माझं ऐकायचं नाही. देव बाह्य रूप पाहत नाही, देव अंतःकरण पाहतो. पदर हा बाह्य रूप आहे, समजतंय? पदर हे काय? एक बाह्य रूप आहे. देवांतकरण पाहणारा परमेश्वर आहे. त्या संस्कृतीनुसार ते नियम होते. हे आजही आपल्याला समजलं पाहिजे. डीप जायचं, स्टडी करायचं आणि देवाचं वचन ऐकायचं. हालेलुया. तरी माझ्याकडे किती, माझ्या प्रत्येक साडीवर मॅचिंग माझ्याकडे रुमाल आहे, माहितीये. सुरुवातीला जरा फ्रस्ट्रेट झाली मी. काय परमेश्वरा, ह्या पदरमुळं काय, आता मी काय करू प्रभू, कसं करू? ट्राय पण केलं करायचं, पण नाही होत, लय घाम येतो मला. परमेश्वराला म्हटलं, जे माझ्या इथून होत नाही ना देवा, मी ते करू शकत नाही. समजतंय ना? देवाला माझं हृदय माहितीये. आता मी तुमच्याकडे प्रार्थना करून यायच्या आधी माझा पूर्ण वेळ डोक्यावर शॉल होती आणि मी तासन तास गुडघ्यावर प्रार्थना करून आली. ते बघतो ना देव, खोलीतलं बघतो ना, इथलं नाही बघत. काही नियम तेव्हासाठी होते. पौलुस काय म्हटला? स्त्रीने प्रचार करणं, मंडळीमध्ये बोलणं लज्जास्पद आहे. ठीक आहे, मग काय करायचं? परत पौलुस पुढे म्हणतो, तिने प्रचार करायचा असला तर तिने डोक्यावर पदर घ्यावा. मग आता करायचा का नाही करायचा? दोन्ही बाजूने पौलुस बोलतोय. एक म्हणतो स्त्रीने प्रचार करणं लज्जास्पद आहे, एका बाजूला म्हणतोय की तिने पदर घेऊन प्रचार करावा. काही ठिकाणांमध्ये बायकांना बोलू दिलं जात नाही, कारण तिकडच्या बायका लई चाबऱ्या राहतात. तू गप्पच बसलेली बरी. हा नियम चांगला आहे मग काही ठिकाणांसाठी. काही ठिकाणच्या बाया नम्र असतात आणि त्यांना बोलू दिलं जातं, त्या प्रार्थनामय असतात, त्यांना बोलू दिलं जातं. स्थानावरचा फरक आहे, कॅरेक्टरचा फरक आहे. तर पौलुसने कितीतरी मंडळ्या बांधल्या. तेव्हाच्या काळी ज्या स्त्रिया होत्या त्या थोड्या कॅरेक्टर मध्ये ठीक नव्हत्या. त्यांचे जे केसाची जी स्टाईल होती ती फार निराळी होती. आणि पूर्वीच्या काळी केसाच्या स्टायलिंग वरून ओळखलं जायचं की ह्या बायबलमध्ये लिहिले ना, एक वेश्याचा पोशाख, एक ख्रिस्ती लोकांचा पोशाख. पोशाखाचा फरक होता. तर काही ठिकाणी स्त्रियांना ज्यांनी प्रभूला ग्रहण केलंय त्यांना तोंड झाकून यावं लागायचं. कळलं? आता काही आत्म्याने भरल्या, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी टीचिंग दिली. काही ठिकाणी लिहिलंय स्त्रियांनी बोलू नका,
काही चर्चेसला अशी आज्ञा दिली, काही चर्चेसला दिली आज्ञा स्त्रियांनी बोलावं, शिकावं, प्रार्थना करावी, पदर घेऊन करा. आमेन. जर आज पौलस इथे माझ्या बरोबर असता तर त्यांनी सुद्धा बसून माझा प्रचार खूप आनंदाने ऐकला असता. त्याने मला काही सांगितलं नसतं, बाई डोक्यावर पदर घे असं काही बोलला नसता मला. कारण मी पौलाला चांगली ओळखते, त्याला काय म्हणायचंय. आमेन. हालेलुया. तर पदरवरून खिन्न व्हायची गरज नाहीये. देव हृदय पाहतो, पदर नाही पाहते. आमेन. हालेलुया. तसंच हृदयातली नम्रता पाहतो. मेंढरं चारणं देवावर प्रेम करण्याचं प्रतीक आहे. मेंढरं चारणं नम्रतेचं प्रतीक आहे. पण कलीसियामध्ये नम्रता नसल्यामुळे, मेंढरं चारण्याची वृत्ती नसल्यामुळे देव अजून काही लोकांना उपयोगात आणत नाही. आमेन. वाचूया. पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतो, मग माझ्या मेंढरांची काळजी घे. परत विचारलं, तू खरंच माझ्यावर प्रीती करतो का? आता काय कर, माझी मेंढरे पाळ. पाळ म्हणजे काय माहिती का? त्यांना खाऊ घाल, त्यांचं शेण काढ, त्यांना चारा दे, मेहनत कर, कष्ट कर. काही लोकांना कष्ट नाही पाहिजे, वरच्या वर झालं पाहिजे सगळं, है ना? एखाद्याला भूक लागली आणि तू म्हणशील मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो, देव तुझी भूक भागवल, आणि तू स्वतः तुझ्या डब्यातल्या 4च्या 4 पोळ्या खातोय, काय उपयोग आहे? जर तू देवावर प्रेम करतो तर 2 त्याला देशील. आमेन. पाळ, चार, प्रेम कर, काळजी कर. तू पहिले त्यांची काळजी घे, मग त्यांना पाळ, मग त्यांना 40 वर्ष मोशेनी येथ्रोचे मेंढरं ची काळजी घेतली. त्यांना पाळलं, त्यांना चारलं. मग त्याला देवाने इजिप्तात पाठवलं इस्रायली लोकांना घेऊन यायला. कारण जर तो मेंढरांची काळजी घेऊ शकला नसता, तो इस्रायली लोकांची काळजी घेऊ शकला नसता. तो मेंढरांना चारू शकला नसता, तो इस्रायली लोकांना चारू शकला नसता. ज्या क्षणी मोशे बद्दल कुरकुर झाली असती की आम्हाला इथं मरायला आणलं, तू धरला असता दगड आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात टाकला असता. कोणी? मोशेनी. पण प्रभूने काय सांगितलं? त्याला 40 वर्षात असं ट्रेन केलं, त्या दगडावर काठी मार, मग तिथून पाणी येईल. एवढा बदल घडून आणला परमेश्वराने. तुम्हाला समजतंय? आता निर्गमन त्याचा गणना 12. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. मोशेने कुशी लोकातील एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन यांच्या विरुद्ध बोलू लागले. आता मिरियाम आणि अहरोन हे मोशे विरुद्ध बोलू लागले. कारण त्याची बायको, पास्टरच्या बायकोची पण निंदा करायची नाही, भले ती एका कोपऱ्यात बसलेली असो. ना पास्टरची करायची, ना पास्टरच्या मुलांची करायची, ना पास्टरने निवडलेल्या लोकांची करायची. कारण सांगते मी काय होतं, पुढे वाचा. कारण त्याने कुशी लोकातील स्त्री बायको करून घेतली होती. ते त्याला म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय, आमच्याशी पण नाही का बोलला? देव फक्त पास्टरशीच बोलतो का? आमच्याशी नाही बोलत? आम्हाला नाही सांगत का परमेश्वर? आम्हाला दर्शन नाही मिळत का? आम्हाला देवाचं ज्ञान नव्हे काय? आम्ही काय प्रभूमध्ये जुने नाही का? आम्ही काय प्रभूमध्ये नम्र नाही का? पण देवाला पण कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही बोलायचं याची मर्यादा कळते.
कोणावर प्रकट करायचं, कोणावर नाही करायचं ह्याची मर्यादा कळते. नाही तर आज सगळे सिंगर पैसे देऊन पुलपिटवर गाणे म्हणायला असते. असे गाणे म्हटले असते ना की तुम्ही 2-2, 3-3 तास जागेवर बसलेच नसते. हा, पण ते गाणे गायल्यानंतर ते जरी त्यांनी मसीह येशूचे गाणे गायले असते तरी तुम्ही बाहेर जाऊन दुसराच धिंगाणा घातला असता. पण देवाला बोबड्या मोशेलाच वापरायचंय इस्रायली लोकांना बाहेर काढायला. नाही कळलं? ऍक्टिव्ह राहा, ऍक्टिव्ह. कसे? ऍक्टिव्ह मुलांसारखे बना, जे शाळेमध्ये ऍक्टिव्ह असतात ना. येस सर, समजलं सर, पुढे विचारा सर. एक बसतो ना असा पाठीमाग, काय नाही, फक्त पेन्सिल अशी अशी करत राहतो, खोडरबरच खरखर करत राहतो. तशी मुलं बनू नका. समजलं का? पुढे वाचा. हा, एक मिनिट, सगळेजण वाचूया. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. काय? खून करणारा भूतलावरचा काय झाला? कोणी केला? 40 वर्ष ट्रेनिंग चालली. तुम्हाला समजतंय मला काय सांगायचंय? देवाचा सेवा करत असताना स्वभाव मॅटर करतो. काय स्वभावाचे तुम्ही आहात? परमेश्वर खुद्द इथं सांगतोय, मोशे हा पुरुष इतर भूतलावरतील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. वाव. एक मर्डर करणारा एवढा नम्र झाला का? तू माझ्यावर प्रेम करतो मोशे? माझे मेंढर चार. मेंढर चारणं, लोकांची काळजी घेणं, लोकांवर प्रेम करणं तुम्हाला नम्र करतं. लोकांचा तिरस्कार करणं, लोकांची निंदा करणं, तटफूट पाडणं, राग रुसवा ठेवणं तुम्हाला नम्र ठेवत नाही, तर तुम्हाला देवाच्या कॉलिंग पासून लांब नेतं. जे लोक नम्र नाहीत ते पृथ्वीचे अधिकारी होणार नाही. जे लोक आज नम्र आहेत ते उद्या तुम्हाला उंच स्थानावर दिसतील, आणि जे आज उंच स्थानावर आहे आणि त्यांनी नम्रता धरली नाही ते तुम्हाला खाली पडलेले दिसतील. अहो काय झालं हो, तुम्ही एवढं चांगलं चाललं होतं तुमचं, अचानक एवढ्या परिस्थिती कशा आल्या? काय चुकलं का बघ तुझं? जे कधीच होत नव्हतं ते माझ्या बाबतीत अचानक कसं घडलं? काही चुकलं का बघ. नम्रता फक्त चर्च मध्येच नाही, नम्रता बाहेर पण. नम्रता बाहेर पण. बाहेर जर तुम्ही गाडी चालवताय आणि कोणी जवळून गेलं तर तुम्ही हिसक्या मारून त्याला बोलू नका, ए तुला अक्कल नाही का? तुझ्या गाडीवर काय नाव लिहिलंय? जीसस इज लव्ह. त्याला माहिती तू जीससचा आहे. यहोवा याकीम. आणि गाडीतनं काय तर शिवाच बाहेर येतोय भो. अरे काय रे? नम्रता धारण कर. नुसतं घरात नाही, चर्च मध्ये नाही, गल्लीत पण, चव्हाट्यावर पण तू ख्रिस्ताचाच दिसला पाहिजे. ख्रिस्ताची वृत्ती दिसली पाहिजे. माझे मेंढर चार, माझ्या मेंढरांची काळजी घे. कलिस्यात फूट पाडणाऱ्यांनो, मंडळीत जेव्हा फूट पडते तेव्हा तुम्हाला माहितीये तुमच्या दाराशी कोण येऊन उभं राहतं. अच्छा, मोशे अहरोन आणि मिरियामला वाटलं मोशेनी चूक केलीये. अहरोन आणि मिरियामला वाटलं मोशे चुकलाय. पुढे
परमेश्वर त्यांना म्हणाला, हा. माझे शब्द ऐका. माझं ऐका तुम्ही. काय बोलला? तुमचं बोलणं बंद करा मोशे आणि आरोन, मिरियाम, माझं ऐका. तुम्ही बोलू नका. मी काय बोलतो ते बघा. मोशे हा भूतलावरचा सर्वात नम्र व्यक्ती आहे. परमेश्वर विसरला की त्यांनी खून केला होता. ओ, तुम्हाला समजतंय मी काय बोलले? परमेश्वर विसरून गेलेला आहे की मोशेनी खून केला होता. परमेश्वर विसरून जातो की आपण काय चुका करतो जेव्हा आपण आपलं हृदय बदलतो. पुढे, तुमच्यामध्ये कोणी संदेष्ट असला तर मी त्याला दृष्टांतात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्यांच्याशी भाषण करत असतो. माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. तुमच्याशी बोलत असेल दर्शनाने, बायबलद्वारे, असं तसं, पण मी माझ्या मोशेशी समोरासमोर बोलतो. मी माझ्या मोशेशी पाची बोट सारखे. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. तर माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली? परमेश्वराच्या सेवकांविरुद्ध, परमेश्वराच्या अभिषिक्तांविरुद्ध काहीही उच्चार काढताना सगळ्यात पहिले धास्ती येऊ द्या, भीती येऊ द्या. परमेश्वर म्हणतो, मी बोलतो, थांब, मी बोलतो. माझ्या दासाबद्दल बोलताना तुला भीती कशी नाही वाटली? किती लोकांना भीती वाटते? काही लोक इतके हे झालेले असतात, भीती नाही, बोलून मोकळच होतो. कोण उभं राहतं बघा मग. परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर भडकला व तो तेथून निघून गेला. तंबूवरून मेघ निघून गेला. एक मिनिट, तुमच्या ह्याच्यात जरा सुटलंय. देवाने मोशे, आरोन, मिरियाम यांना ताबडतोब निवास मंडपात बोलवले आणि आज्ञा दिली, तुम्ही तिघे इकडे या. त्याचप्रमाणे तिघे देवासमोर उभी राहिली. आता मोशे पृथ्वीवरील सर्वात नम्र मनुष्य होता. मग देवाने मेघातून खाली उतरला आणि निवास मंडपाच्या दारापाशी उभा राहिला. जेव्हा देवाच्या दासाची निंदा होते, देवाच्या दासाला त्रास होतो, तेव्हा देव स्वर्ग सोडून खाली उतरतो. खूप छोटा आमेन होता, खूप. स्वर्गातून खाली उतरतो. हालेलुया. तो पृथ्वीवरचा सगळ्यात नम्र व्यक्ती. कोण? ज्याने मर्डर केला. तुम्ही बाह्य रूप बघाल, देव अंतःकरण बघतो. देव अंतःकरण बघणारा परमेश्वर आहे. नम्र राहा. सगळ्यात नम्र म्हणून त्याला करार दिला देवाने. आणि नम्र व्यक्ती देवावर प्रीती करणारे लोक राहतात. कलिसियात एकता जुडून ठेवणारे लोक देवावर प्रीती करणारे लोक राहतात. आमेन. आता तुम्हाला असं वाटत असेल, पास्टर प्रिया वचन दिलं का कधी कधी निघून जाते, भेटत नाही, आमच्याशी बोलत नाही. कधी कधी देवच अनुमती देत नाही तुमच्याशी भेटायला, बोलायला नाही देत. संडे का पॉसिबल नाहीये? जर मी पूर्ण रात्र देवाच्या सानिध्यात बसते, मला पण झोप येते, मला पण नको ते त्रास होतात, आणि परत 3 वाजेपर्यंत सर्व्हिस घ्यायची, आणि नंतर तुम्ही येऊन एक एक व्यक्ती येऊन माझ्याशी एक 10 मिनिटं जरी बोलला तरी 4-5 वाजून जाणार. नंतर काय उरतं माझ्यात? काहीच नाही उरत. किती ट्रॅव्हल होणार, किती काय होणार. तुम्हाला हप्त्यातनं वेळ दिलेली आहे बोलायची.
संडे ह्यासाठी नाही, होल नाईट मी जागते, प्रार्थना करते. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं मी कधी जाऊ, फ्रेश होऊ, जेवण करू आणि झोपून घेऊ. मग काय चांगलंय? तुमच्याशी जास्त बोललेलं चांगलंय का देवाशी बोललेलं चांगलंय? देवाकडनं ऐकल तेव्हाच तो तुम्हाला सांगल ना. आमेन. लक्षात ठेवा, देवाची सेवा करायची आहे तर तुम्हाला नम्र राहावं लागेल. मेंढरं चालणं, मेंढरं पाळणं, मेंढरांचं रक्षण करणं हे करावं लागेल. आमेन. एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांचे दोष न काढता त्यांना प्रेमाने वागवणं हे करावं लागेल. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला समजतंय का? आमेन. तुम्ही देवावर प्रेम करता का? तर देवाचे मेंढरं चारा, देवाच्या लोकांवर प्रेम करा, नम्रता हा स्वभाव ठेवा. आज जर तुम्ही छोट्या ठिकाणी आहे तिथं नम्र राहून काम करा, परमेश्वर तुम्हाला मोठ्या गोष्टीवर अधिकारी बनवेल. कोणत्याही क्षेत्रात राहा, नम्रता ठेवा. आणि नम्रता जर दिसून येते तर ती तुमच्या मुखाने, तुमच्या कृतीने. हालेलुया. परमेश्वराने, हेरोदेसने येशूला विचारलं, तू चूक केलीये? तू काय गुन्हा केला मला सांग? तेव्हा येशू चांगला बोलू शकत होता, मी काही केलंच नाहीये, मी असंच केलं नाहीये, तू का मला मारतोय? पण बायबल सांगतं त्यांनी एक शब्द मात्र तोंडातनं काढला नाही. एक शब्द. पण तेव्हाच शास्त्री परोशी जेव्हा त्याला बोलले की तू अमंगळ भाषण देतोय, तू चांगलं बोलत नाहीये, येशू तुझ्या मागे दुष्ट आत्मा आहे, पण त्याने त्याचं कार्य थांबवलं नाही. तो बोलत गेला. तो बुद्धी चव्हाट्यावर ओरडती तसा तो सर्वीकडं देवाच्या राज्याचा सुसमाचार देत गेला. तो थांबला नाही बोलायचा. कुठं बोलायचं, कुठं नाही बोलायचं हे पण समजलं पाहिजे. एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांवर प्रेम करणं, कलिसियात फूट न पडू देणं, देवाच्या अभिषिक्तांचा आदर करणं हे मंडळीचं काम आहे. हे मंडळीचं काम आहे. एक मंडळी तेव्हाच वाढते जेव्हा त्या मंडळीमध्ये सेवादारांचा आदर केला जातो. जिथं पालकाचा आदर नाही, सेवा करणाऱ्यांचा आदर नाही, ती मंडळी वाढत नाही. लक्षात ठेवा, जिथं तिला ऑनर दिलं जात नाही, देवाच्या अभिषेकाला ऑनर दिला जात नाही, ती मंडळी वाढू शकत नाही. हालेलुया. मर्डर करणारा जगातला नम्र माणूस देव बनवू शकतो, तर तो तुम्हाला पण बनवू शकतो. पण तुमचं काम काय? देवावर प्रेम करणं. कारण जो प्रेम करतो तोच मेंढरं चारू शकतो, तोच लोकांचं सहन करू शकतो, तोच लोकांना समजावू शकतो, तोच लोकांना समजून घेऊ शकतो, तोच त्यांची काळजी करू शकतो, त्यांचं शेण पण काढू शकतो, त्यांचा शेंबूड पण पुसू शकतो. मेंढराला काय काय फक्त दूध येतं का? मेंढराला वास असतो का? लोकांच्या समस्येचा वास सहन करायचा. मेंढर फक्त दूधच देत नाही तर शेण पण देतात. वेळोवेळी ते शेण पण साफ करायचं, त्यांची घाण पण साफ करायची. फक्त लोकरीची दुधाची अपेक्षा ठेवू नये प्रियांनो. सगळं निस्तरता आलं पाहिजे, सावरून घेता आलं पाहिजे. जे देवावर प्रेम करतात ते करतील. नम्र व्यक्ती करतो. प्रभू पण अशाच लोकांना जवळ ठेवतो जे त्याचं ऐकून हाला हा नाला ना करतील. योनासारख्या लोकांना माशाच्या पोटात जावं लागतं. लक्षात ठेवा. जे ऐकत नाही, ज्यांना निनवेला जायला लावलं जे तार्शिशला पळतात, ज्यांना नम्र व्हायला लावलं ते एक्सप्लेनेशन देतात. देवाला आवडत नाही हे.
कुठंही राहा, घरी राहा, मुलींनो, जवान मुलींनो, जवान मुलांनो, आपल्या घरी पण नम्रतेने वागा, आपल्या कामावर नम्रतेने वागा. प्रतिफळ तुमचं आहे आणि तुम्हाला मिळेल. हालेलुया. मग तुमच्या शरीरात कोणतीही कमी असो, देवाने ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बोलवलंय ते तुमच्याद्वारे घडून येईल. आमेन. परमेश्वर ते तुमच्याद्वारे करल, ते पूर्ण करून घेईल. तुम्हाला कळतंय का मला काय सांगायचं होतं आणि देवाला काय बोलायचं होतं? आमेन. काय तुम्ही देवावर प्रेम करता तर त्याचे मेंढरं पाळा. तुम्ही देवावर प्रेम करता तर त्याचे मेंढरं चारा. तुम्ही देवावर प्रेम करता तर त्याच्या मेंढराची काळजी घ्या. नम्र राहा. नम्र व्यक्ती, सौम्य व्यक्ती या पृथ्वीवर आशीर्वादित होईल. घरादाराने आशीर्वादित होईल, गाड्यांनी आशीर्वादित होईल, चांगल्या सेहतने आशीर्वादित होईल. हालेलुया. आणि जर तू नम्रता धारण नाही ठेवली तर तू आहे त्या ठिकाणावरून देव तुला खाली पाडून टाकेल. जे जे जमवलंय तू, कधी ना कधी तू ते खाली पडशील. नम्र व्यक्ती देवावर प्रेम करणारे व्यक्ती असतात. आणि जे देवावर प्रेम करतात ते देवाच्या मंडळीवर प्रेम करतात. जे देवावर प्रेम करतात ते देवाच्या दासांवर, त्याच्या अभिषिक्तांवर प्रेम करतात, त्यांचा आदर करतात. हालेलुया. हालेलुया. जर तू नम्र राहशील तर तू पृथ्वीचा अधिकारी होशील. 40 वर्ष त्याने मेंढरं चारली आणि मग तो जाऊन सेवेत उतरला. आधी नम्रता प्रियांनो, मग मान्यता. हालेलुया. नम्रतेचं प्रतिफळ काय? धन, मान आणि सन्मान. ज्याच्याकडे धन नाही, ज्याला मान मिळत नाही, कधी कधी मला टीमद्वारे, मुलांद्वारे, घराच्या लोकांद्वारे खूप हर्ट होतं. मी खूप रडते, त्रासात जाते. पटकन बोलून देणं, आणि मला पण वाटतं नको तेव्हा मला ही सेवा. तेव्हा मी स्वतःला काय म्हणते माहितीये? कुठंतरी त्याच्यावरचं प्रेम तुझं कमी झालं असेल म्हणून इथून मान मिळाला नाही. समोरच्याला दोष देण्यापेक्षा मी माझ्यात कमी शोधते. प्रभू, मी कुठं चुकले का? मी तुला मान नाही दिला. कारण नम्रतेचं प्रतीक आहे मान, धन आणि सन्मान. जर सन्मान नाही मिळाला, मान नाही मिळाला ज्या ठिकाणी मिळायला हवा होता, मी समजून घेते प्रभू माझ्यात कुठेतरी प्रॉब्लेम आला. जेव्हा कलीसियाच्या लोकांद्वारे मी हर्ट होते तेव्हा मी समजते मी कुठेतरी चुकले असेल प्रभू. कारण नम्रतेचं प्रतीक म्हणजे देवावर प्रेम करणं आहे. माझं काहीतरी कमी झालं असेल परमेश्वरा, तुला वेळ देणं. मी कुठेतरी तुला मान नाही दिला म्हणून ह्या लोकांनी मला मान नाही दिला, म्हणून ह्यांनी माझा अपमान केला. कारण नम्रतेचं प्रतीक, नम्रतेचं पारितोषिक काय आहे? धन आणि सन्मान. हालेलुया. कधी कधी असतं ना, देवाच्या संदेशाला त्याच्याच घरात आदर मिळत नाही, पण बाहेर गेल्यावर मग परमेश्वर धमाका कर देत आहे. हालेलुया. नम्रता धारण करा, देव तुम्हाला उंच करील. तुम्ही विचार नाही करणार एवढं उंच तो तुम्हाला करील. कधीच कशाची कमी पडू देणार नाही.